या बातमीचे प्रायोजक आहेत PG रिसॉर्ट नंदुरबार। शहादा येथे स्ट्रॉंग रूम मधील मतपेट्यांमध्ये छेडछाड झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। निवडणुकीतील उमेदवारांचा याबाबत गंभीर आरोप असून शहादा शहरात अफवांना ऊत आला आहे। शहादा नगरपालिका निवडणुकीनंतर स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या मतपेट्या संदर्भात अफवांना पेव फुटल्यामुळे या ठिकाणी एकच गर्दी झाली। अनेक उमेदवारांनी या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत। नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद। काही वेळापूर्वी प्रभाग क्रमांक 8चे प्रतिनिधींनी आम्हाला या ठिकाणी कळवलं की स्ट्रॉंग रूमचे जे सील आहे ते सील त्या ठिकाणी 3 वेळा लावलेलं दिसत आहे। त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी चौकशी करण्यासाठी आलो असता त्या ठिकाणी जुनं सील जे त्या ठिकाणी जे फाडलेलं आहे ते पूर्णतः तिथं नष्ट केलेलं नाही आणि नंतर त्याच्या खाली नवीन सील लावलेलं आहे। आम्ही तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी विचारलं तरी ही तफावत का, त्यांनी म्हटलं की जे EVM मशीन आधी आणलेले होते त्यावेळेचं ते सील आहे आणि ज्यावेळेस मतदान करून आलो त्यानंतर मग ते EVM मशीन जे मध्ये ठेवलं त्याच्यानंतरचं नवीन त्या ठिकाणी सील लावण्यात आलं। आमचा प्रश्न असा आहे त्या ठिकाणी सहाय्यक निवडणूक अधिकारी जे आहेत त्या सीलवर त्यांची त्या ठिकाणी स्वाक्षरी आहे। आमचा प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित होतो, जर जुनं सील त्या ठिकाणी लावलेलं होतं त्यावेळेस तुम्ही पूर्णतः ते नष्ट का नाही केलं, याच्याने आमच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे। संपूर्ण उमेदवारांच्या आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे की या ठिकाणी काहीतरी छेडखानी झालेली आहे का। आम्ही सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांना या विषयी प्रश्न विचारणार आहोत आणि जुना जो तो व्हिडिओ असेल त्या ठिकाणी त्यांनी ज्यावेळेस सील त्या ठिकाणी लावलं त्यावेळेस त्यांनी जे व्हिडिओ काढलेला असेल तो व्हिडिओ चेक केल्यानंतर आमच्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो त्यावेळेस नाहीसा होईल। जोपर्यंत तो पाहू शकत नाही तोपर्यंत आम्ही सर्व उमेदवारांच्या मनामध्ये तो संभ्रम कायम राहील। 6 बजे से पेटियां यहाँ पर रखी गई। 2 तारीख से लेकर अभी तक की पूरी CCTV फुटेज हर उम्मीदवार को मिलनी चाहिए। नहीं मिला, न्याय नहीं मिला तो दोबारा वोटिंग की, दोबारा पूरे इलेक्शन की मांग करनी चाहिए और मुझे नहीं सारे उम्मीदवार को करनी चाहिए। सारे उम्मीदवार दोबारा वोटिंग होंगी शहादा शहर में और दोबारा फिर से इलेक्शन होगा। इस संदर्भ में निवडणूक अधिकारी जो है उनसे आपकी बात नहीं, अभी तक निवडणूक अधिकारी का हम रास्ता देख रहे हैं। अभी तक बोलना हुआ, हमारे जो पार्टी के नगर अध्यक्ष के उम्मीदवार थे मकसूद सर खाटिक, उनका बोलना हुआ, कॉल भी नहीं रिसीव किया उन्होंने RO साहब ने और ना अभी तक यहाँ पर विजिट दी गई। मैं संतोष सुरेश वाले भारतीय जनता पक्ष का उम्मीदवार हूँ। ये जो अफवाह की बातों पे जो लोग यहाँ पे गोला हुए हैं तो ऐसी कुछ बात नहीं है। कोई तो भी लेडीज ने यहाँ पे आके बोला कि सील तोड़ा है, पर ये सब झूठ बात है। जिस लोगों ने अफवाह कही है उस लोगों के ऊपर गुनाह दाखिल होना चाहिए, मेरा ऐसा वैयक्तिक मत है। और ये जो पूरे शहर के अंदर वातावरण खराब किया गया है तो जिसने भी किया है वो आदमी को पकड़ के पुलिस प्रशासन ने इसके ऊपर कार्रवाई करने को होना। यहाँ पर सील टूटने की बात कही जा रही है, क्या कहेंगे? वो भी उम्मीदवार है, उम्मीदवार ही अंदर जा सकते हैं और आ सकते हैं। जी, उम्मीदवार ने पहले तो पूर्ण अधिकारी को लेके पूछना चाहिए, पूरी तहकीकात करनी चाहिए। कुछ भी झूठी अफवाह करके लोगों के अंदर वातावरण खराब किया जा रहा है, ऐसी कुछ बात नहीं है। नहीं, यहाँ पर निवडणूक अधिकारी भी अभी तक पहुँचे नहीं है, बहुत गंभीर विषय होता है ऐसी बातें, तो क्या कहना चाहेंगे? नहीं, यहाँ पे पुलिस प्रोटेक्शन है और निवडणूक अधिकारी यहाँ पे अभी आने वाले 5-10 मिनट में, वो आपको बोलेंगे।